छत्रपति संभाजीनगर के सिडको वालूज महानगर में पानी का संकट एक बार फिर गंभीर रूप ले चुका है। हर साल की तरह इस साल भी जनवरी से जून तक सिडको वासियों को पानी के लिए भटकना पड़ रहा है। हालत इतने खराब है कि लोगों को मजबूरी में महंगे टैंकर खरीदकर पानी की जरूरत पूरी करनी पड़ रही है, जबकि वे नियमित रूप से टैक्स और पानी का बिल भरते हैं। स्थानीय नागरिकों के अनुसार 1800 लीटर पानी के टैंकर के लिए 400 रुपए और 5000 लीटर के लिए 600 रुपए तक खर्च करना पड़ रहा है। लगातार बढ़ते खर्च और अनियमित सप्लाई से लोगों में भारी नाराजगी है। नागरिकों का आरोप है कि सिडको और MIDC के बीच तालमेल की कमी का खामियाजा आम जनता को भुगतना पड़ रहा है। जब सिडको अधिकारियों से इस बारे में सवाल किया गया तो उन्होंने साफ कहा कि MIDC से पर्याप्त पानी नहीं मिल रहा, इसलिए सप्लाई सीमित है। वहीं MIDC प्रशासन का कहना है कि उनके पास खुद पर्याप्त जल संचय नहीं है और तय मात्रा से ज्यादा पानी देना संभव नहीं है। इस टालमटोल जवाब से नागरिकों का आक्रोश और बढ़ गया है। लगातार हो रही परेशानी से तंग आकर सारा गौरव हाउसिंग सोसाइटी के 77 घरों के महिला पुरुष सिडको कार्यालय पहुंचे और अधिकारियों को निवेदन सौंपा। सोसाइटी के प्रतिनिधियों ने मांग की है कि उन्हें नियमित और पर्याप्त पानी उपलब्ध कराया जाए। इस दौरान महिलाओं की बड़ी संख्या में मौजूदगी ने इस आंदोलन को और मजबूत बना दिया। वंदना पन्नूलाल कुंटे, आम्ही सारा गौरव हाउसिंग सोसायटी सिडको महानगर 1 बजाजनगर मध्ये राहतो। आमचा पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सिडको प्रशासनच्या अधिकाऱ्यांसोबत आज बोलणी केली आणि त्यांना निवेदन दिले। आमचा पाणी टंचाईचा प्रश्न सोडवावा अशी त्यांना विनंती केली आहे आणि आम्हाला कायम आमच्या इथे नळाला कमी दाबाने आणि कमी वेळ आणि वेळी केव्हाही पाणी येते, त्याच्यामुळे आमची गैरसोय होते आणि आमचा प्रश्न सोडवावा तर सर्वांनी लक्ष द्यावे आणि आमचा प्रश्न सोडवावा अशी त्यांना विनंती केलेली आहे। प्रवीण निकम, सारा गौरव हाउसिंग सोसायटीचा चेअरमन, माझ्या सोसायटीतील सर्व सभासद बंधू भगिनींना घेऊन सिडको ऑफिसला सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलेलो। आमची प्रमुख मागणी अशी असते की जो अनियमित पाणी पुरवठा आहे वेळेवर पण नसतो, दुसरा असं की कमी दाबाचा फोर्स असतो, त्यानंतर कमी वेळ असतो। या सर्व अडचणींमुळे एक 30 ते 40 मिनिटं आम्हाला पाणी पुरवठा होत असतो आणि साधारण 6 ते 7व्या दिवशी पाणी येत असल्यामुळे 1 ते 1,500 लिटर पाण्यामध्ये 6-7 दिवस भागवणं हे महिलांसाठी आणि सर्वांसाठी हे कठीण काम आहे। आणि दुसरं असं की पाणी पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने टँकरचा पाणी पुरवठा करून घ्यावा लागतो आणि टँकर जे असतात ते दूषित पाणी पण असू शकतं, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न पण आमच्या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत। या आरोग्याच्या प्रश्नांमध्ये होणारा खर्च वेगळा, पाणी पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळे होणारा मानसिक ताण वेगळा, तर ह्या सर्व गोष्टींना सहन करत आम्ही 1-1.5 वर्षांपासून सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाला पाठपुरावा करत आहोत, पण आजपर्यंत आमच्या कुठल्याही समस्यांचे निराकरण झाले नाही। नाईलाजाने आज आम्ही निवेदन घेऊन आलो आहे। माझ्यासोबत सोसायटीतले सगळे बंधू भगिनी आहेत। आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांनी आम्हाला 1-2 दिवसामध्ये आपल्या पाणी पुरवठ्यामध्ये काय बदल करता येईल किंवा काही सुधारणा करता येईल का असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही 2 दिवस वाट बघू। 2 दिवसानंतर जर आमच्या पाणी पुरवठ्याचा व्यवस्थित प्रश्न सुटला नाही तर आम्ही पुढच्या आंदोलनासाठी तयार आहोत। तर सर्व बंधू भगिनी इथं जे आलेच विनंतीला मान देऊन त्यांचे सर्वांचे आभार। यापुढे असंच आपण एकत्र येत राहू आणि आपला हा जो प्रश्न आहे हा मार्गी लावू। गौरव सोसायटीमधून आम्ही या ठिकाणी पाणी संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। 2005मध्ये आम्ही जेव्हा इथे रहिवासी झालो त्यावेळेस पाणी हे 3 दिवसाला येत होतं, पूर्ण फोर्सनं पाणी येत होतं। आम्ही अगदी समाधानात होतो, परंतु आता अलीकडच्या काळात असं झालं की काही दिवसांनी पाणी 3चं 5 दिवसावर गेलं, 5चं 8 दिवसावर गेलं आणि पाण्याचा हा दिवसेंदिवस त्रास वाढतच आहे। त्यामुळे आम्ही असं ठरवलं की साहेबांना विनंती करावं, निवेदन करावं। आमच्या कुंटेताई महिला मंडळ वारंवार इथे येऊन निवेदनं देत आहे, त्याचाही काही फरक पडत नाही। त्यामुळे असं ठरवलं होतं की आम्ही एक मोर्चा काढूया, परंतु मोर्चाला आम्हाला परमिशन मिळाली नाही शिवजयंतीमुळं, इतर कारणामुळं। म्हणून आज आम्ही फक्त सिडको प्रशासनाला निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत आणि या निवेदनाची दखल घेऊन काहीतरी त्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा प्रांजळपणे करू, कारण आम्ही खूप त्रास सहन करत आहोत। असं झालेलं आहे की धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती या ठिकाणी सर्व बाजूने आमची तयारी म्हणजे झालेली आहे। तर आम्ही कुठल्याही संघर्षाला आता तयार राहू इथून पुढे असं आम्ही सिडको प्रशासनाला सांगू इच्छितो, कारण सिडको प्रशासन आमच्यावर दया करा, पाणी द्या असंच आमची मागणी आहे। सिडको
ऑफिस पाण्याच्या ठिकाणी आपण या सर्व महिला या ठिकाणी सिडको अधिकाऱ्याला विनंती करण्यासाठी आलात. त्याला मोर्चा म्हणणार नाही, पण या ठिकाणी खरोखरच पाण्याची फार मोठी समस्या आहे आणि सिडको प्रशासनाने सर्वे करून तातडीने या सर्वेचा रिपोर्ट या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय अजितदादा गटाचा असल्यामुळं तो तुम्ही उद्याच्या उद्या माझ्याकडे द्या. मी आदरणीय MRDCचे गिराशी साहेब यांच्याशी उद्या चर्चा करतो आणि आमदार सतीशभाऊ चव्हाण यांचं पत्र लावतो आणि 2 TMC पाणी तुम्हाला वाढून कसं दिलं जाईल तर तुमचा सर्वे, तुमची मागणी आज आपण इथे महिला घेऊन आलो म्हणून समस्या सुटणार नाही. याचा पाठपुरावा राजाला हाताशी धरल्याशिवाय ते ठीक आहे, आपण म्हणतो ते काम करणार नाही, पण आपण त्याच्या पाठीमागे लागलं पाहिजे, आपण त्याच्या सहवासात गेलो पाहिजे आणि पाठपुरावा केल्याशिवाय समस्या सुटणार नाही. ही समस्या मुळापासून जर सोडायची असेल त्याला पालकमंत्री, याला अतुलजी सावे आणि प्रदीपजी जयस्वाल आणि सतीश चव्हाण अशा 4 नेत्यांना हाताशी धरून यांचे पत्र घेऊन आपल्याला याचा पाठपुरावा करणे. मी तुम्हाला हे सगळे पत्र हे 4 ते 5 दिवसामध्ये उपलब्ध करून आणि तुमचा सर्वे. सिडको के सहायक कार्यकारी अभियंता कपिल राजपूत ने नागरिकों को आश्वासन दिया कि MIDC के साथ चर्चा जारी है और समस्या के समाधान के लिए हर संभव प्रयास किए जाएंगे. फिलहाल आश्वासन के बावजूद सिडको वालूज महानगर के हजारों नागरिक अब भी एक ही सवाल पूछ रहे हैं कि क्या उन्हें समय पर पानी मिल पाएगा या टैंकर की उनकी किस्मत बनी रहेगी. छत्रपति संभाजीनगर से न्यूज फर्स्ट के लिए नीलेश भारती की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें